सिल्लोड तहसीलदार संजय भोसले यांनी कोटनांद्रा येथे रात्री 1 वाजता अवैध वाळू तस्करी करणारा ट्रॅक्टर पकडला। आज दिनांक 28 मे दुपारी 2 वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील कोटनांद्रा येथे वाळू तस्करी करत असलेल्या ट्रॅक्टरवरती कारवाई करण्यासाठी गेले असता तो वाळू माफियाने पूर्णा नदीपात्रात बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांचा पाठलाग करत 1 किलोमीटर पर्यंत माफियाने तहसीलदार याची गाडी पुढे जाऊ दिली नाही व सदरील पथकाच्या वाळू ट्रॅक्टर पकडण्यास यश आले। ही कारवाई सिल्लोडचे तहसीलदार संजय भोसले यांच्यासह पथकाने केली आहे। तहसील कार्यालयाची गोणखनिज पथकासमवेत श्री तहसीलदार संजय भोसले यांनी सिल्लोड तालुक्यातील अवैधरित्या वाळू उपसा व वाळू वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी मंडळाप्रमाणे विशेष पथके नेमण्यात आलेले आहे। ज्या विभागात कारवाई करण्याकरिता मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी व शासकीय वाहन व सुरक्षा रक्षक असे घेऊन जाण्याबाबत आदेशित केले आहे। त्यानुसार दिनांक 27/5/2025 रोजी रात्री गोणखनिज पथकाअंतर्गत कारवाई करत असलेले गणेश हिम्मतराव फरकाडे ग्राम महसूल अधिकारी खंडाळा, अक्षय घाटेकर ग्राम महसूल अधिकारी सुरक्षा रक्षक, श्री मोरे, बालाजी गायकवाड वाहन चालक मोजे कोटनांद्रा गावाजवळ असताना एक ट्रॅक्टर येताच दिसले। त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र ट्रॅक्टर चालक यांनी शासकीय बोलो गाडी याला MH-20 9068 वाहनातील व्यक्तींना जीवित जाईल या उद्देशाने शासकीय गाडीला मागून ठोस देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केला आहे। सदर गोणखनिज पथकाने ट्रॅक्टर घेऊन जात असताना पाठलाग करून पथकाने ट्रॅक्टरसह टॉर्ली अडवून ड्रायव्हरचे नाव सागर विनोद चव्हाण राहणार बोरगाव तालुका सिल्लोड असून सदर ट्रॅक्टर टॉर्ली चालक पाहून केले असता यामध्ये 1.5 ब्रास वाळू ही चोरटी उद्देशाने सापडून आले आहे। सदरील स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर 744 EE क्रमांक MH-21 AD 6319 असा असून विना क्रमांक टॉर्ली ज्यामध्ये 1.5 ब्रास वाळू होती असल्याचे दिसून आले। थेट नदीपात्रात या कारवाईनंतर माहिती गुप्त ठेवून स्थानिक महसूल अधिकारी या पथकाने सहभागी करता थेट नदीपात्रात प्रवेश केला। तहसीलदार संजय भोसले आल्यानंतर वाळू माफियाने पळ काढला। भोसले यांनी अंधारात नदीपात्रात वाहनाचा पाठलाग केला व वाळू उपशासाठी वापरण्यात आलेला ट्रॅक्टर पकडला व ट्रॅक्टर जप्त केला असून याचा पंचनामा करून पोलिसांच्या ताब्यात दिले असून सदरील व्यक्तीवरती गुन्हा दाखल करण्यात आला असून अशी माहिती सिल्लोड तहसील वतीने माध्यमांना देण्यात आली आहे।